छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहीम जिंकल्या. त्यापैकी महत्त्वाची मोहीम म्हणजे सुरतची मोहीम. 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलाकडून जिंकून घेतला आणि स्वराज्यात दाखल केला. गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही? सुशागात ना. आज आपण आलो आहे पवन मावळचा राखणदा आणि लोणावळ्याची शान किल्ले लोहगड एक्सप्लोर करण्यासाठी. ह्या व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले जे युनेस्कोमध्ये दाखल केले त्यापैकी हा एक लोहगड देखील किल्ला आहे. आणि ह्या लोहगड किल्ल्याच्या आपण आज ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे. आणि जर तुम्हाला लोहगड किल्ल्याला यायचं असेल तर लोहगड किल्ल्याला तुम्ही कसं येऊ शकता, तिकीट प्राईस काय आहे आणि ट्रेकिंगला किती वेळ लागणार आहे, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहे लोहगडवाडीमध्ये आणि जो लोहगड किल्ल्याचा टायमिंग आहे तो बघू शकता तुम्ही. 9 ते 5 आहे. इथं तुम्ही बाईक पार्क करू शकता. 20 रुपीज आय थिंक फी आहे आणि गडावरती अजून एक 25 रुपीजची फी एक्स्ट्रा दिली लागते. मित्रांनो, चला मग आता आपण एंट्री करूया लोहगड किल्ल्याचा आत. जर मित्रांनो तुम्ही लोहगड किल्ल्यावर येत असाल तर ज्या पायरी मार्ग आहे ते बघून ना मला राजमाची किल्ल्याची आठवण येते. राजमाची किल्ल्यावर जसं आपण श्रीवर्धन किल्ल्याकडं जाणार तर तुम्हाला असल्याच पायऱ्या दिसणार आहेत. मित्रांनो, लोहगड किल्ला हा सातवाहन काळातला आहे. ह्या किल्ल्यावरती अनेक राजवटीने राज्य केलं. त्यापैकी पहिलं जाधव, चालुक्य, आदिलशाही, निजामशाही, त्याच्यानंतर आले मुघलाच्या नंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलांकडून ताब्यात केला आणि स्वराज्यात दाखल केला. मित्रांनो, आपण 25 रुपयाचं तिकीट काढलेलं आहे आणि हे तिकीट कर इथून आता आपल्या सर्व जायचं आहे. मित्रांनो, मी आता पोचणार आहे गणेश दरवाजावर, पण त्याच्या आधी समोर बघू शकता तुम्ही हा विसापूर किल्ला. पण ह्या साईडला जर बघा ते हे सगळं आहे पवन धरण. पण सध्या कसं आहे, धुकं खूप आहे, त्या कारणाने तुंग आणि तिकोना किल्ले आहेत ते दिसत नाही आहेत. लोहगड किल्ल्यावर अनेक राजवटीने राज्य केले. त्यापैकी सर्वप्रथम बहमनी राजवटी, ज्याने 13 ते 14 शतकापर्यंत या किल्ल्यावर राज्य केले. त्यानंतर निजामशाही आली. त्यांनी 1490 ते 1600 पर्यंत ह्या किल्ल्यावर राज्य केले. निजामशाहीचा अंत झाल्यावर हा किल्ला मुघलांकडे गेला. पण 1657 मध्ये लोहगड किल्ला जिंकून स्वराज्यात परत दाखल केला गेला. मित्रांनो, आपण फायनली पोहोचलेलो आहे गणेश दरवाजावर. बघू शकता तुम्ही प्रशस्त असा हा दरवाजा. इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे, म्हणजे तुम्ही समजून जाऊ शकता की हा गणेश दरवाजा आहे. या साईडला तुम्ही जागोजागी झांग आहे बघू शकता. म्हणजे तिथून पहारेकरी तीर किंवा गरम तीळ ओतायचं समजा इथून शत्रू वगैरे आला तर चला मित्रांनो, तर आपण आतमध्ये जाऊया. जसं आपण आतमध्ये जाणार तुम्हाला बघणार 2 प्रशस्त असे हे दरवाजे शिवकालीन आहेत. ते तुम्हाला साखळी आणि हे सुळे देखील दिसणार आहेत. आणि या साईडला देवडी जरी म्हटलं तर इथे पहारेकरी असायचे, त्यांचे राहण्यासाठी ही सोय होती. आणि इथं तुम्हाला 2 रणगाडे दिसणार. इथे तोफे ठेवलेले आहेत. खूप सह्याद्री प्रतिष्ठाने भारी प्रकारे ते 3 तोफे ठेवलेले आहेत रणगाड्यावरती. आपण चला मग याच रस्त्यातून जायचं महादरवाजाकडे. तर मित्रांनो, आता आपण पोचणार आहे किल्ल्याच्या महादरवाजाजवळ. तो आहे महादरवाजा. पण त्याच्या आधी इथे एक छोटासा पॅसेज आहे, इथे चालूया. शिपाई इथे एक चोरट होती, ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पावसा करण्यात थोडंसं रिस्की असणार, पण बघूया जर जायला जमलं तर आपण नक्की जाऊया. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता शिवकालीन शौचालय आहे. हा जसं तुम्ही आतमध्ये जाणार इथे एक शिवकालीन शौचालय आहे, पण आतमध्ये खूप चिकळ आहे त्या कारणाने आतमध्ये जाऊ शकत नाही. हा एक पहिला आहे जो ऐतिहासिक आहे आणि हा दुसरा बघू शकता छोटासा आहे. समोर काय असे नजारे आहेत. मित्रांनो, हीच ती चोरवाट म्हणत होतो मी. तिथून समजा आपण आतमध्ये गेलो तर एक चोरवाट भेटणार. तर बघूया कशी आहेत एक्झॅक्टली. चला मित्रांनो, हा छोटासा पॅसेज आहे. इथून जसं आपण चला मित्रांनो आपण जाऊया चोरवाटीकडे. तिथून शिवकालीन एक एमर्जन्सी स्केप होता तर जाऊया. चाललं तिथे ती वाट बघण्यासाठी. हीच ती चोरवाट आहे, पण सध्या बंद आहे. तुम्ही कंडिशन बघू शकता, खूप दिवस झाले ना. आतमध्ये पट्टी वगैरे टाकलेलं आहे. अशी ही चोरवाट आहे. आतमध्ये जाऊ शकत नाही कारण पाणी देखील साठलेलं आहे, तर थोडं रिस्की आहे. तर मित्रांनो, आता आपण पोचलो किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजावर. त्याचं नाव आहे महादरवाजा, पण इथे नारायण दरवाजा लिहिलं आहे. ॲक्च्युली नारायण दरवाजा हा 3रा दरवाजा आहे. जसं आपण पण आतमध्ये येणार प्रशस्त जागा. एंट्रन्स बघू शकता तुम्ही, खूपच विशाल आहे. आणि सह्याद्री प्रतिष्ठानाने खूप भारी प्रकारे हे जे पायऱ्या आहेत ते परत केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहीम जिंकल्या. त्यापैकी महत्त्वाची मोहीम म्हणजे सुरतची मोहीम. ही मोहीम 1664 मध्ये सरसेनापती नेताजी पालकर यांनी नेतृत्व केली आणि 4000 मावळ्यांसोबत त्यांनी सुरतवर हल्ला केला. त्यावेळी सुरत ही खूप मोठी व्यापारी बाजारपेठ होती आणि जोही खजिना त्या मोहिमेतून जिंकून आणला तो सर्वप्रथम याच लोहगड किल्ल्यावरती ठेवला गेला होता.
मित्रांनो आता आपण आलो आहे पाणी टाक्याजवळ. आता इथे लिहिलेले हे धान्यकोटी, पण माझे मते हे धान्यकोटी नसावं, कारण अजून जो बालिकेचा पोषण आहे तो पण आला नाही आणि इथं गडाच्या खालती धान्यकोटी ठेवणं म्हणजे सेफ नाही आहे. सो मला तर वाटतं हे सगळं जे आहे ते पाण्याचे टाके, ह्या साईडला पाण्याचं टाक आहे आणि या साईडला पाण्याचा टाका आहे. असे दोन प्रशस्त पाणी टाके, पण या साईडला जो दरवाजा आहे तो बंद केला आहे. आतमध्ये बघा ते पाणीच आहे बघा, स्पष्ट दिसत आहे तुम्हाला. तर मला जिथं हे लिहिलं आहे धान्यकोडी ते चुकीचं वाटत आहे. मित्रांनो आपण पोचलो आहे आता नारायण दरवाजाजवळ. नारायण दरवाजा हा नाना फडणवीसने 1717मध्ये बांधलेला आहे आणि त्याच्यासमोरच तुम्ही बघू शकता इथे पायऱ्या दिलेलं आहे आणि इथं पहारीकडे असायचे. तिथून जो पवन मावलचा प्रशस्त असा हा परिसर आहे त्याच्यावरती नजर ठेवली जाते. मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे हनुमान दरवाजाजवळ. त्याची जी रचना आहे ती बघू शकता, गायमुख रचना आहे. तर समोरच तुम्ही बघू शकता हा आहे हनुमान दरवाजा. हनुमान दरवाजा कसा बघू शकता, समोर तुम्हाला महाराजाची मूर्ती दिसेल, त्या कारणाने त्याला हनुमान दरवाजा असं म्हणू शकता. पण इथे महादरवाजा लिहिला आहे, तर हे काय कारणाने लिहिलं आहे मला माहीत नाही. जसं आपण आत नाही ना सुळी आणि ही खडी आणि खेळतो जसं आपण आत नाही ना हा असा प्रशस्त असा हा सोपर आहे. तर इथं गडाबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन दिलेली आहे की हा गड पहिला कसा होता आणि नंतर संवर्धन करून वगैरे कसा केलेला आहे. तर इथे लेणी वगैरे आहे आणि या साईडला देवडी हे म्हणू शकता तुम्ही, जिथे पहारीकडे असायचे त्यांच्या राहण्यासाठी ही सोय होती. मित्रांनो इतिहासात उल्लेख आहे की 1657मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलाकडून जिंकून घेतला आणि स्वराज्यात दाखल केला. 1665मध्ये जो पुरंदरचा तह झाला त्यामध्ये मुघलांना लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची, सिंहगड असे 23 किल्ले द्यावे लागले. हा ते पण खरं आहे की थोड्या वर्षानंतर त्यापैकी 12 किल्ले मराठ्यांनी परत स्वराज्यात दाखल करून घेतले. मित्रांनो जसं आपण हनुमान दरवाजातून वरती येणार, तुम्हाला समोर बघू शकता ही आहे दर्गा. तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही सभागृह, जिथे सदरचा भाग आहे, इथे तोफ ठेवलेले दिसू शकता तुम्ही. रणगडावरती कातात कोरलेले पाणी टाकं, या साईडला एक पाणी टाका, त्या साईडला पाणी टाका, पण जे स्वच्छ पाणी टाका म्हणजे जर तुम्ही लोहगड किल्ल्यावरती येत असाल तुम्हाला स्वच्छ पाणी प्यायचं असेल तर जे महादेव मंदिर, त्या महादेव मंदिराच्या जस्ट ऑपोजिट त्या साईडला तिथे तुम्हाला भेटून जाईल स्वच्छ पाण्याचं पाणी. ते पिण्याला एक पाणी आहे, बाकी गडावरती जास्त पाणी नाही आहे, स्वच्छ म्हणतो, पण ते पाणी तुम्ही पिऊ शकता. मित्रांनो महादेव मंदिराच्या समोर तुम्हाला दिसतो त्र्यंबक तलाव. ह्या त्र्यंबक तलावाला अष्टकोनी तलाव देखील म्हटलं जातं, कारण जे कोण आहेत ते 8 कोण आहेत बघा, त्या कारणाने ह्या तलावाला अष्टकोनी तलाव देखील म्हटलं जातं. असंच 16 कोनी तलाव आपल्याला त्या डायरेक्शनला भेटत, जिथे आपल्याला जे पिण्याचं पाणी आहे तिथून समोर जायचं, तिथून आपल्याला आय थिंक 5 मिनिटाचा ट्रॅक करावं लागेल आणि नंतर राईट साईडला भेटणार ते 16 कोनी तलाव. एवढं विशाल तलाव आहे. जर तुम्ही मुरुड जंजिरा गेला असेल तर मुरुड जंजिरावरती एवढं विशाल म्हणजे 2 नाव आरामात तरू शकतील एवढं मोठं जागा आहे. सेम असंच ह्या लोहगड किल्ल्यावर देखील एवढेच विशाल असं तलाव आहे. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले आणि मोहीम जिंकल्या, त्यापैकी एक मोहीम म्हणजे सुरतची मोहीम. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या मोहिमेसाठी पाठवलं होतं सरसेनापती नेताजी पालकर. नेताजी पालकरांनी 400 मावळ्यांसोबत सुरतवरती हल्ला केला आणि सुरत लुटली. म्हटलं जातं जो ही सुरतचा खजाना लुटला तो सर्वप्रथम ह्याच लोहगड किल्ल्यावरती आणला गेला. लोहगड किल्ल्यावरती ज्या जागेवरती ते खजाना ठेवला होता ती जागा आता आपण बघण्यात जाणार आहे. मित्रांनो तिथे आहे ती दर्गा आणि त्या दर्गाच्या डायरेक्शनला जर तुम्ही आलात तर इथं बघा हा आहे तो लाईटीचा खांबा आणि त्याच्या खालतीच हे बघा असा समोर कुछ नजारा तुम्हाला दिसणार आहे. तर तो आहे हनुमान दरवाजा आणि त्या डायरेक्शनला जायचं बघा. मित्रांनो हीच ती जागा जिथे ठेवला होता खजाना, तो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली सर्वप्रथम ह्या जागेवर आणून ठेवला होता. त्याच्यानंतर मे बी त्यांना रायगडावरती नेलं असावं. तर चला तुम्हाला दाखवतो ती जागा एक्झॅक्टली. इथं कसं आहे थोडं रिस्क पण आहे, कारण इथं मागच्या वेळेला मी आलो इथं खूप सारे माकड होते आणि माझ्या हातात ऑलरेडी स्टिक आहे. माकडाने बघितलं तर मग गेम पण होऊ शकते. तर चला बघू एक्झॅक्टली कशी आहे ती लक्ष्मी कोठी. अशा पायऱ्या, या पायऱ्या ह्या साईडला कशी एक खोली आहे आणि ह्या साईडला बघा ह्या साईडला आहे लक्ष्मी कोठी. तर हीच ती जागा जिथे सुरत लुटल्यानंतर जो खजाना महाराजांना मिळाला तो ह्याच जागेवरती ठेवला गेला. तर ही जागा बघू शकतो, हे बघा प्रशस्त असा हा जागा आहे आणि ही लेणी असे म्हणू शकता तुम्ही. इथे बघा बसण्यासाठी बेंच वगैरे आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊ बघू. तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता काव किती आहे, खरं मला स्वतः दिसत नाही, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. ह्या साईडला एक खोली आहे. मी याच्या आतमध्ये कधीच नव्हतं आलो मित्रांनो, फर्स्ट टाईम येतो, पण भीती वाटते कारण चमकादगर असले तर गेम आहे.
आणि ह्या साईडला देखील एक खोली आहे. ते बघा इथे कोणतरी कॅम्पिंग वगैरे केलं आहे कारण जेवणाचं दिसतं बघा. तर इथं जपून इथं आपल्याला राजमाचीसारखा गेम होऊ शकतो. राजमाचीच्या आतमध्ये कसं गुहात गेलो आणि 5-6 चमकादार आपल्या अंगावर आले तसं पण होऊ शकतं इथं. त्यासाठी जपून बघूया म्हणजे काय आहे सगळं. हे बघा किती प्रशस्त असा जागा आहे हा. आणि आतमध्ये ह्याच्या अजून एक खोली आहे म्हणजे बघू शकता मित्रांनो किती डीप हे कातल कोरलेलं आहे. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 असे हे 4 खोल्या आहेत मित्रांनो. आणि ह्याच्या आतमध्ये देखील अजून एक जागा आहे. म्हणजे एक एवढा विशाल असा हा पॅसेज होता बघा मित्रांनो. तर ह्या साईडला अजून बघा इथं छोटासा पॅसेज एक आणि या साईडला अजून 2 खोल्या आहेत. तर खालती जर जपून जावं लागेल. हे बघा तर इथं खोली या साईडला खोली अशा अनेक अनगिनत खोल्या इथं आहेत मित्रांनो. तर ह्याच्या आतमध्ये मी कधी नव्हतो आलो मित्रांनो. हीच ती लक्ष्मी कोठी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरतची मोहीम जिंकली त्याच्यानंतर जोही खजाना या लोहगड किल्ल्यावरती आणला गेला या जागेवरती ठेवला गेला. आतमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो किती मोठा जागा आहे. म्हणजे एकाच्या आतमध्ये एक खोल्या अशा 7-8 खोल्या आहेत. ह्या साईडला ते त्या साईडला ते. तर फर्स्ट टाईम मी 3-4 वेळा लोहगडला आलो आहे पण फर्स्ट टाईम आज एकटा आतमध्ये गेलेलो आहे. तर खूप भारी वाटलं या लेणी बघून. मित्रांनो आता आपण पोचलो लोहगड किल्ल्यावरती असलेला 16 कोणी तलाव म्हणजे 16 कोणी टँक. तर हे एवढं प्रशस्त आणि विशाल टाका आहे तुम्ही बघू शकता. म्हणजे माझ्या कॅमेरामध्ये कॅप्चर होत नाही मित्रांनो एवढं विशाल हे टाका आहे. जर तुम्ही मुरुड जंजिरा गेला असाल मित्रांनो मुरुड जंजिऱ्यावरती एवढंच पाणी टाका आहे. त्यामुळे 2 जे नाव आहेत ते आरामात फिरू शकतात एवढं स्पेस आहे. तसंच ह्या लोहगड किल्ल्यावर देखील एवढं मोठं तलाव तुम्हाला दिसेल. तर हे नक्की तुम्ही विजिट करा जर तुम्ही लोहगड किल्ल्यावरती येत असाल तर. आणि मित्रांनो समजा पावसा कारणाने हे जर टाकं भरलं आता ॲक्च्युली तुम्ही बघू शकता पाणी जास्त आहे तो वरती त्या पायऱ्याजवळ आलेला आहे. थोड्या महिन्यानंतर आय थिंक आणि तो वरती येईल त्यासाठी मित्रांनो खाली जाण्यासाठी. आणि तिथंच अजून एक छोटासा पॅसेज आहे जे पाणी आहे ना ते ह्या साईडला येतं. तर मित्रांनो ही तुम्ही मॉडर्न कारिगिरी बघू शकता. शिवकालीन अशा प्रकारे कारिगिरी केली आहे ताकी फ्युचरमध्ये समजा पाणी भरलं तरी बाहेर न येऊ इथूनच ते ह्या टाक्यात इकट्ठा हो. तर बघू शकता पायऱ्या आहेत तिथून खालती जाऊन तुम्ही भरू शकता. आणि जर हे ओव्हरफ्लो झालं तर इथून पाणी ते खालती जाणार. आता ह्या तलावामध्ये जाण्यासाठी 2 वाटा आहेत. एक त्या साईडला आहे बघा खूप मोठ्या पायऱ्या आहेत त्या खूप मोठ्या पायऱ्या आणि त्या साईडला असं म्हणजे तुम्ही आत ना कळशी वगैरे घालून पाणी काढू शकता. ती एक जागा आहे आणि त्या अजून एक छोटासा पॅसेज आहे बघा जाण्यासाठी. तर 2 वाट्या होत्या तलावामध्ये जाण्यासाठी. तर चला मित्र आपण तिथं जाऊया आणि तिथून बघूया एक्झॅक्टली कसं दिसतं तलाव ते. मित्रांनो चला आपण जाऊया त्या 16 कोणी तलावाच्या आतमध्ये. एवढं प्रशस्त अशी एंट्रन्स आहे बघू शकता. आणि त्या साईडला जिथून आपण दोरीनं म्हणजे कळशीनं पाणी काढू शकतो या तलावाचं त्यासाठी जागा आहे. तर ती नंतर दाखवतो. त्याआधी तुम्हाला हे जे तलाव आहे ते केवढं विशाल आहे ते दाखवतो. इथे दिया ठेवण्यासाठी जागा आहे बघा दोन्ही साईडला आणि एंट्री आहे ती खूप विशाल आहे बघा. आणि हे आहे मित्रांनो ते आणि टाकं. थोडं अस्वच्छ आहे पण पावसा कारणाने हे स्वच्छ होऊन जातं. आणि ते बघा मस्त बेडकेने मासे आहेत या पाण्यामध्ये. हे बघा मित्रांनो हे आहे ते 16 कोणी तलाव. तर जागोजागी बघा मशाल ठेवण्यासाठी जागा आहे. जे सगळीकडे अशी मशाल ठेवली जाते की उजेड असावं त्या टाक्यामध्ये. आणि इथे आरामात हत्ती देखील आंघोळ करते. एवढं मोठं जागा आहे ह्या. तिथे पायऱ्या आहेत बघा खालती उतरण्यासाठी. मित्रांनो हीच ती जागा. इथून शिवकाळी इथे एक लाकडाचं म्हणजे ओढण्यासाठी पोषण असणार बरोबर. आणि इथून ती दोरी तशी खालती जाणार आणि इथून कळशी किंवा हांड्यातून पाणी ओढलं जात होतं. तर हे खासियत आहे या तलावाची. तर खूप भारी प्रकारे हे असं तलाव बनवलेलं आहे. आणि समोर कोणाचे आय थिंक कवर आहे एक्झॅक्टली कोणाचे माहीत नाही पण आपल्याला जायचं आहे विंचूगडच्या डायरेक्शनला. तिकडून नंतर आपण जाऊया लक्ष्मी कोठीकडे. तर आपल्याला आता जायचं आहे विंचूगडाच्या डायरेक्शनला. विंचूगडाकडे सध्या बंद आहे कारण पावसाळ्यात ना जो विंचूगडाचा जो भाग आहे तो रिस्की असतो त्या कारणाने विंचूगडा बंद केलेला आहे. तर आपण चला जाऊया विंचूगडाच्या डायरेक्शन आणि दाखवू तुम्हाला कसा विशाल होता तो विंचूगडा. मित्रांनो मी पोचलो आहे विंचूगडाकडे पण विंचूगडा पावसाळ्यात बंद असतो हे तुम्हाला माहितीच असं. तर इथं बरोबर एक गेट आहे ते लॉक केलेलं आहे आणि ह्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. विंचूगडाची जी लांबी आहे ती 1500 मीटर आहे आणि रुंदी ती 30 मीटर आहे. पावसा कारणाने आपण
या गेटच्या पुढे जाऊ शकत नाही. मित्रांनो, लक्ष्मीकुडीतून जसं तुम्ही येणार या साईडला तुम्ही बघू शकता घोड्याची पागा. शिवकाय इथे घोडे असायचे, त्यांच्या राहण्यासाठी ही सोय असं म्हटलं जातं आहे. तर बघूया एक्झॅक्टली ते आहे का, आतमध्ये जाऊन बघूया. या साईडला 3 खोल्या आहेत, एक त्या साईडला पाण्याचा टाका असावा, ह्याच्यात पण पाण्याचा टाका आहे. आणि हे बघा एक्झॅक्टली नेमकं काय आहे ते. तर हे बघा मित्रांनो, हे ॲक्च्युली दिसते की ही घोड्याची पागा आहेत, पण घोड्याची पागा एवढा छोटा कसं आहे समजत नाही, पण बघून तर घोड्याची पागाच वाटते. चला मित्रांनो, आपण जाऊया घोड्याच्या पागा त्याच्या आतमध्ये. थोडा चिखल आहे, त्यासाठी शूज न भिजता जायला पाहिजे. तर सर्वप्रथम बघूया आतमध्ये काय आहे. तर नाही ना, कारण एक तास चाललो आहे मित्रांनो आतमध्ये, रिस्क पण आहे आणि सगळ्यात डेंजरसमध्ये जंगल आहे. जंगल नाही असलं पाहिजे, कारण माझ्या हा टॉर्च आहे आणि ते टॉर्चला डायरेक्ट अट्रॅक्ट करतात. तर याच मित्रांनो ही घोड्याची पागा असू शकतात. आणि बघा इथं धान्य किंवा जे घोड्याला चारा लागतो त्याच्यात किंवा पाणी वगैरे त्यात ठेवलं जात होतं आणि ते घोडे वगैरे लावले जात होते. पण माझा एक प्रश्न आहे की एवढे मोठे घोडे इथून येत कसे असतील. मे बी त्यांना वापरून वगैरे असं आणि ते इझिली येतील घोडे. हे आहेत ते घोड्याच्या पागा. इथे चारा किंवा पाणी वगैरे ठेवलं जात होतं आणि ह्या दोन्ही साईडला घोडे वगैरे असायचे. ते इथून चारा किंवा पाणी प्यायचे. किती प्रशस्त जागा आहे, खूप खूप मोठा जागा आहे मित्रांनो. तर तिथे एक खोली आहे, ह्या साईडला एक खोली आहे, ही जी आता बांधली आहे ही विटाचे बांधकाम आता दिसते मित्रांनो. आणि खूप मोठा जागा आहे. आणि त्या साईडला हे पाण्याचं टाका आहे मित्रांनो. आणि हा आहे तो मेन एंट्रन्स. इथं सगळं पाणी भरलेलं आहे मित्रांनो. हे जे 2 त्याच्यात आहे ते भरलेलं आहे. तरी आता आपण जाऊया पाण्याच्या डायरेक्शनला. मित्रांनो, अशा प्रकारे आपण लोहगड किल्ला पूर्ण एक्सप्लोअर केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटू असल्यास इन्फॉर्मेशन भरा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.